व्यसनाधीनतेला वैतागून बीडमधील महिलांनी जनजागृती रॅली काढली आहे। महिलांच्या पुढाकारानंतर पुरुष मंडळींचा देखील सहभाग पाहायला मिळालाय। गावात दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावर थेट मोर्चा काढण्यात आला। तुम्ही असं समजू नका की कुणाला कळत नाही, कुणाला माहित नाही, म्हणून विक्रेत्याचं करायचं काय, दारू विक्रेत्याचं करायचं काय। उपकृषी अधिकाऱ्यावर कृषी सेवकानं जीवघेणा हल्ला केल्या। वरिष्ठांकडे तक्रार केल्याच्या रागातून हल्ला केल्याची माहिती आहे। अधिकाऱ्यांनी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे, तर कृषी सेवक विनोद सावळे धमकी देऊन घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे। एखाद्याच्या प्राणावर बेतण्या इतपत हा जो हल्ला झाला, त्याच्यामध्ये एक मध्यस्थी एक डोंगरे साहेब होते, जिल्हा परिषदेचे ईओ, ते जर नसते तर कदाचित काय झालं असतं याची आपण कल्पना करू शकत नाही। तर अशा ह्या गुंडगिरीला तात्काळ म्हणजे आळा बसला पाहिजे, यासाठी शासनाने म्हणजे आमच्या विभागाने पूर्वी एक प्रस्ताव पाठवला होता माननीय विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयास। आताही आम्ही परत हे निवेदन जी दिले आमच्या उपकृषी अधिकारी संघटनेने, नंतर कृषी अधिकारी संघटनेने मला आज निवेदने दिलेली आहेत। या सर्वांचा विचार करून आता संबंधित जी व्यक्ती आहे, गुंड प्रवृत्तीचीच म्हणता येईल आपल्याला ती व्यक्ती, त्याच्याविषयी योग्य ती म्हणण्यापेक्षा कडक कारवाई केली जाईल याची मी हमी देते। आपण एका सेवकांनी बिना कामांनी त्यांना म्हणजे नियोजित कट रचून त्यांना काठीने मारहाण केली, याबद्दल जिल्ह्यातील सर्व संघटना तीव्र निषेध करत आहेत। आणि तात्काळ समजा आज उद्या त्या सेवकांवर कारवाई झाली नाही तर सोमवारपासून आम्ही तीव्र आंदोलन करून काम बंद आणण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। आताच आम्ही माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी यांना भेट देऊन त्या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे। परंतु समजा तात्काळ कारवाई न झाल्यास हे सर्व संघटना, अधिकारी, कर्मचारी, सगळ्या संघटना एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आपण घेत आहोत। मेधा पाटकर यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। 250 श्रमिक कुटुंबांच्या घरांसाठी निवेदन सादर करण्यात आले। सकारात्मक निर्णय घेण्याचे बावनकुळेंचे आश्वासन आहे। टीएमटीच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। बस पाससाठी ज्येष्ठ नागरिकांचे हेलपाटे पाहायला मिळत आहेत। तासनतास रांगेत उभे राहूनही पास मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।